होते, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, तर सविस्तर चर्चा झाली आहे, काय सांगाल? बुलेट ट्रेनच्या आजूबाजूचा एरिया जो आहे जवळपास 400 हेक्टरचा एरिया हा विकसित करण्यासाठी शासनाने ठरवलेला आहे आणि त्याची काही जबाबदारी महापालिकेवर त्यांनी सोपवलेली आहे. त्या विभागाचा इरादा जाहीर करण्यासाठी एक महापालिका त्यांना परमिशन देणार आहे आणि त्यासाठी ती परमिशन देण्याच्या आधी तिकडे राहणाऱ्या नागरिकांचा विश्वासात घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही दोनदा याबाबत ठराव पुढे केला आणि नागरिकांशी चर्चा केली. आज सर्व त्या विभागातील प्रमुख शेतकरी, नातेवाईक, आदिवासी, गोरगरीब आलेले की हा जो मॅक्झिमम 90% एरिया आहे हा ग्रीन झोन आहे. नवीन डेव्हलपमेंट झोनमध्ये, नवीन प्लॅनमध्ये तो आर झोनमध्ये येणार आहे. नवीन डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये होणार आहे आणि त्या ठिकाणी कुठचीही ॲक्विजिशनची प्रोसिजर होणार नाही. लोकांच्या मनामध्ये जी भीती होती का बाबा इकडे जागा ॲक्वायर होणार आहे, अशी कुठची ॲक्विजिशनची प्रोसिजर होणार नाही. फक्त इरादा जाहीर करणार आहे या डेव्हलपमेंट प्लॅनसाठी आणि त्यासाठी महापालिका त्यांना परवानगी देणार आहे आणि याच्यामध्ये कुठच्याही नागरिकाचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही एक बैठक आयोजित केलेली होती आणि त्याला प्रशासनाने योग्य ती उत्तरं त्यांच्या प्रश्नांना दिलेली आहे. आम्ही नागरिकांच्या सोबत आहोत आणि कायम नागरिकांच्या सोबत राहणार आहोत. सर, काय सांगाल? बुलेट ट्रेनचे प्रश्न होते, विकास हवा आहे, पण स्थानिक प्रतिनिधी म्हणून आपण स्थानिक लोकांसाठी काय करणार? प्रथमतः हा विषय बुलेट ट्रेनचा नव्हता. बुलेट ट्रेनच्या बाजूला जो परिसर आहे हा विकसित करण्यासंदर्भात विषय आला होता महासभेमध्ये. त्याचा एक आराखडा आणि एक हद्द निश्चित करण्यासंदर्भात हा विषय महासभेत आला, पण तो स्थगित ठेवण्यासाठी मी महापौरांना विनंती केली होती की तिकडच्या भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन तिथे जो डेव्हलप होणार आहे हा भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन आपण हा डेव्हलपमेंट करावा. त्या संदर्भात स्थगित केलं होतं. परत महासभेमध्ये हा दुसऱ्यांदा आल्यामुळे परत स्थगित करून महापौर साहेबांनी आणि आयुक्त साहेबांनी एक उत्तम निर्णय दिला की नागरिकांना आपण त्यांची भावना ऐकून घेऊ, व्यथा ऐकून घेऊ. कारण अशी तिकडे अफवा चालू होती की जायका डेव्हलप करणार आहे, तिकडचे भूमिपुत्र भूमिहीन होणार आहेत. जसं कोयना प्रकल्प झाला, त्यांना आपल्या इकडे पालघरमध्ये आपण विस्तारित केलं, यांना पुढे विस्तारित करणार आहे. ही शंका निशंका चालू होती. त्या संदर्भात महापौर साहेबांची मीटिंग ठेवली होती आणि खरोखरच मी महापौर साहेब, आदरणीय आयुक्त साहेब यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी मीटिंग ठेवली आणि आज ती मीटिंग खूप सुंदर नागरिकांच्या हिताच्या आणि भूमिपुत्राच्या हिताच्या संबंधित झालाय की तिकडे जो डेव्हलपमेंट झोन पडणार आहे तो नागरिकांना विश्वासात घेऊन आणि ते स्वतः करू शकतात. आपल्या प्रॉपर्टीमध्ये झोन पडल्यानंतर तुम्ही तो डेव्हलप करा किंवा तशीच ठेवा, हे आपला निर्णय आहे आणि एक उत्तम निर्णय असा आज महापौर साहेबांच्या माध्यमातून आज विषय स्थगित होता पूर्ण झालेला आहे. आज ऍक्च्युली बुलेट ट्रेन संदर्भात महापालिकेत आदरणीय महापौर साहेबांनी एक मीटिंग लावली होती आणि या महासभेला महासभा नव्हती, मीटिंग होती. या मीटिंगला बिलालपाडा, वालईपाडा, धानीव, गावराईपाडा आणि मनवेलपाडा तर इथले स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. ऍक्च्युली आमच्या मनात भीती होती की जागेचं ॲक्विजिशन होईल आणि जागा महापालिका किंवा केंद्र शासन ॲक्वायर करून आम्हाला कुठेतरी बाहेर स्थलांतरित करेल. पण आज आदरणीय आपले महापौर अजितदादा पाटील यांच्याकडून आणि आयुक्त साहेबांकडून आम्हाला समजलं की असं ॲक्विजिशन होणार नाहीये, फक्त तुमचा झोन चेंज होईल आणि हा झोन चेंज झाला तर त्याचा फायदा स्थानिक भूमिपुत्रांनाच होईल. आमच्या मागण्या तेच होत्या. सगळ्यात पहिली मागणी होती तर आम्हाला स्थलांतरित करू नये, आमच्या जागा ॲक्विजिशन होऊ नये. दुसरी मागणी होती जर असं काही होत असेल तर स्थानिक भूमिपुत्रांना त्याचा काय फायदा मिळेल. झोन चेंज झाले, समजा आमच्या जागेत एखादा रोड आला किंवा आमच्या जागेत एखादं हॉस्पिटल येत असेल तर हॉस्पिटल आलं तर त्याचा शेतकऱ्याला काय फायदा होईल. पण ते सगळं मीटिंगमध्ये आयुक्त साहेबांनी आणि आदरणीय महापौर साहेबांनी आम्हाला क्लिअर केलं की त्याचे काय काय फायदे असतील आणि कसं काय पुढे. ही फक्त आजची मीटिंग होती, ही सीमांकनासंदर्भात होती. आमचे लाडके लोकप्रतिनिधी सचिनदादा देसाई यांनी गेल्या 2-3 मीटिंग पासून आमच्या ग्रामस्थांची ही मीटिंग हवी असं अजितदादांकडे मागणी धरून घेतली होती आणि अजूभाईंनी ती आज आमची मीटिंग घेतली. आमच्या मागण्या 100% पूर्ण होतील. म्हणजे आज स्थानिक भूमिपुत्र एकवटला आणि 100% आमच्या मागण्या पूर्ण होतील आम्हाला आशा आहे. आणि कुठेतरी म्हणजे आज असं ठरलं की प्रत्येक गावातून त्या एक लोकप्रतिनिधी असतील. प्रत्येक वालेपाडा गावातून एक लोकप्रतिनिधी असेल, बिलालपाडा गावाचा एक असेल, गावराईपाडा गावाचा असेल आणि त्या गावातले शिक्षित लोक म्हणजे
ऍडव्होकेट, आर्किटेक्ट अशा लोकांची एक समिती गठन करायला आम्ही त्यांना आवाहन केलं महापालिकेला, की तुम्ही एक समिती गठन करा आणि तुमची जी काही प्रोसेस असेल, म्हणजे महापालिकेची जी प्रोसेस असेल ह्या भविष्यामध्ये कशी प्रोसेस बुलेट ट्रेनवर कसं काम होईल, तर या प्रोसेसमध्ये तुम्ही ह्या टीमला पण सामावून घ्या. म्हणजे आम्हाला एक्झॅक्टली गावकऱ्यांना रिपोर्ट येत राहील की एक्झॅक्टली काय चालू आहे, महापालिका काय करत आहे. आणि त्यांनी ती मान्यही केली. त्यामध्ये आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी पण असतील आणि आमचे काहीतरी दुसरे प्रतिनिधी पण असतील, जसे वकील आणि आर्किटेक्ट असतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.